मुंबईतील वांद्रे पूर्वेतील शासकीय वसाहतीच्या जागेवर नव्या हायकोर्टाच्या संकुलाची निर्मिती करण्यात येणार आहे। याचे काम प्रगतीपथावर असून सध्या शासकीय वसाहतीतील लोकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे। मात्र याबाबत स्थानिक लोकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेत। शासकीय वसाहतीमध्ये शेकडो दुकानं सुद्धा आहेत। या दुकानदारांना कुठे जागा देण्यात येणार हा प्रश्न असतानाच झोपडपट्टी पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मौखिक आदेश देण्यात आले। त्यामुळे स्थानिक आणि या दुकानदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। प्रकल्पासंदर्भात कोणताही अधिकारी किंवा सरकारी प्रतिनिधी आले नसल्याचं देखील स्थानिक नागरिकांनी म्हटले। जीआरच्या 17/1/2008 जीआरच्या अनुक्रमांक 18 मध्ये स्पष्ट म्हटले की सक्षम प्राधिकाऱ्यांनी अंतिम परिशिष्ट नोंद निघाल्यावर आमच्या तक्रारदारांच्या सुनावणी घ्याव्या, इथे स्पष्ट लिहिलेलं आहे। परंतु आजपर्यंत आमची सुनावणी घेतलेली नाही व पीडब्ल्यूडीने त्यानंतर आम्हाला मौखिक 12/12/2002 मौखिक आदेश देऊन सुनावणी घेतली। ते माननीय उपजिल्हाधिकारी तांबे व उपअभियंता व्यवहारे यांनी, तर आम्ही त्यांना आरटीआय टाकलाय। हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद आहे की वरिष्ठांनी मौखिक आदेश देऊ नये, परंतु मौखिक आदेश दिल्यावर तात्काळ त्याची लेखी पुष्टी करावी, पण याचा अजूनही उत्तर नाही आहे। तर अशा पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणून आमच्या दुकानदारांना षडयंत्रामध्ये फसवून आमचं दुकान कसं तोडायचं आहे ह्या प्रयत्नात आहे। ब्लँक कागदावरती संमतीपत्र आहे, ह्याच्यावरती कोणत्याही अधिकाऱ्याचं नाव किंवा सही नाही आहे। कोणत्याही अधिकाऱ्याचं किंवा नाव सही नाही आहे याच्यावरती। त्याच्यामुळे आम्हाला इथून म्हणजे कुठं देणार, काय देणार किंवा लेखी आदेश हे द्यावेत आम्हाला। आमचा विकासाला विरोध नाही आहे, आम्हाला पर्यायी जागा द्यावी। सरकार हे आता स्थायिक झालेलं आहे, त्यांनी रस्त्यावर आम्हाला आणू नये, तोडफोड करू नये, काहीतरी आम्हाला एक दुसरी पर्याय जागा द्यावी, त्यानंतर आम्ही खाली करून देण्याची आमची तयारी आहे। पण एवढं आपल्याला जे आपण त्रास खाल्लेला आहे, पोटासाठी काहीतरी आपण करतो, तरी पण आपल्याला काहीतरी मागे पुढे बघून त्यांनी द्यावा जागा कुठेतरी। सर्व लोकांची हीच इच्छा आहे, बाहेर कुठेतरी मुंबईच्या बाहेर फेकू नये, तिथं पण होईल ना होईल। आमची मुलं बाळं आहेत, शाळेची आहेत, आमची फॅमिली आहे, हे सर्व सोडून बाहेर ठिकाणी मुंबईच्या गेलं तर कसं चालणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।